ऑफिसर विजय साहेब सेवानिवृत्त झाले. चांगली रक्कम मिळाली. 25 लाखाची रक्कम बचत खात्यात ठेवली. दुसरी रक्कम फिक्स आणि अन्य ठिकाणी गुंतवली. बचत खातं पत्नी मीना आणि त्यांच्या नावे असून संयुक्त खातं होतं. त्यांनी त्या खात्याची सर्व माहिती मीनाला दिली होती, ATM पिन नंबरसहित. एकदा विजय बाहेर गेले आणि मोबाईल फोन घरी विसरले होते. जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी मीनाला विचारले की अगं, मोबाईल फोन मी घरीच विसरलो होतो. 1 तासात कुणाचा फोन आला होता का? मीनाने उत्साहाने सांगितले, हो, बँकेतून आला होता. विजय म्हणाला, कशासाठी? मीनाने उत्तर दिले, अहो, ते आपलं सेव्हिंग खातं प्रीमियम खात्यात बदलण्यासाठी OTP येईल म्हणाले. आता विजयचे डोके ठणकायला लागले. त्याने आवाज चढवूनच विचारलं, OTP दिला तू? मीना, हो, बँकेतून फोन होता ना, दिलाच पाहिजे, नाही कसं म्हणता येईल? विजय धडामदिशी सोफ्यावर पडले. त्यांना डरडरून घाम फुटला. खात्यावर 25 लाख रुपये होते. लगेच त्यांनी मोबाईल घेऊन अकाउंट चेक केले आणि तोंडावरचा घाम पुसला. त्यांचा आनंद गगनात मावेना. आश्चर्य म्हणजे 25 लाखाची रक्कम पूर्णपणे सुरक्षित होती. त्यांनी मीनाला विचारलं, तू OTP कुठला दिलास ग मग? मीनाने भोळाभाबडा चेहरा करून सांगितलं, OTP 2404 आला होता, पण आपलं जॉईंट खात्यामुळे मी फक्त माझ्याच हिस्स्याचा OTP नंबर 1202 त्याला दिला. कुछ समजे पतिदेव? पत्नीला अर्धांगिनी का म्हणतात? व मीना गालात हसली. मीनाचा अर्धांगिनी हा शब्द विजयच्या कानात घुमत होता व कधी नव्हे तो तिचा हसरा चेहरा डोळ्यासमोर येत होता. ती जिवंत असतानाचा 2 महिन्यापूर्वीचा हा किस्सा. मीनाला जाऊन महिना झाला होता. 15 दिवस थांबलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली होती. मुलगा अमेरिकेला जॉब करत होता. मुलगी म्हणाली, चला ना बाबा माझ्यासोबत काही दिवसांसाठी. विजयने मात्र नकार दिला. रात्री त्याला भयंकर शांत वाटू लागले. 40 वर्षाच्या सहजीवनात असं कधी एकटं राहण्याचा प्रसंग आला नव्हता. त्याने मीनासोबत घालवलेले दिवस आठवत होते. कधी भांडण तंडा झालेला सुद्धा आठवत नव्हतं. आपण कितीही आदळआपट केली तरी ती मात्र शांतच राहायची. लोकांच्या दृष्टीने एक आदर्श जोडी. मीना होतीच तशी, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारी. विजयने कधी विचारही केला नव्हता ती अशी आपल्याला अर्ध्यावर सोडून जाईल. मीना तुझ्याशिवाय जीवन ही कल्पना करवत नाही. कसं जगू मी मीना तुझ्याशिवाय? विजयला हुंदका अनावर झाला. मीनाचे लग्न झाले तेव्हा ती 20 वर्षाची होती. लग्नानंतर प्राथमिक शिक्षिकेची नोकरी करू लागली. नोकरी, घर सांभाळत नेटाने संसार केला. मुलं चांगली शिकली, चांगल्या पदावर नोकरीला लागली. मुलगा मुलीचे लग्न पार पडली. आताच कुठे मीना पण सेवानिवृत्त झाली होती. किती ठरवलं होतं आपण की निवृत्त झाल्यावर दोघंही मस्त फिरू. सगळं छान असताना अशी अचानक निघून गेली. अचानक हार्ट फेल झाले. लक्षातच नाही आलं. अगदी शेवटच्या क्षणी लक्षात आलं. वेळच मिळाला नाही ट्रीटमेंट घ्यायला आणि ती कायमची निघून गेली. विजयचे डोळे पाण्याने भरले होते. तो ते पुसत व आपले कपडे शोधत होता. कपाट उघडलं. त्याला हवा तो शर्ट दिसत नव्हता म्हणून वरचा कप्प्यात हात घातला. एक डायरी खाली पडली. विजयने थरथरत्या हाताने डायरी उघडली. वाचायला सुरुवात केली. दिनांक 1. नुकतंच लग्न होऊन महिना झालाय. घरचं वातावरण फार विचित्र आहे. सासू सासरे सतत भांडत असतात आणि भावाभावात पण विशेष पटत नाही. नवरा तसा चांगला, परंतु मी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणणारा. 1-2दा काही बोलून पाहिलं पण तो आपलं ऐकणार नाही हे कळलं. त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं असं म्हणून जगायचं ठरवले. अजून बरंच काही लिहिलं होतं. विजय पान पलटत होते. दिनांक 2. आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. यांना म्हटलं आपण बाहेर जाऊ, सिनेमाला जाऊ, बाहेरच जेऊया. तर म्हणाले, मला नाही आवडत. तुला खायचं असेल तर चल, तू खा, मी तुला सोडतो हॉटेलला. अरे हे काय बोलणं झालं? मला काय एकटीला खायला जायची हौस होती का?
मैत्रिणी सांगायच्या त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला त्या बाहेर फिरायला गेल्या. नवरबाने छान गिफ्ट दिलंय. तिचा फार हेवा वाटायचा तिला, कारण इथे काहीच आवडत नव्हतं. काही म्हटलं तर ऐकणार नाही. मला म्हणतात नवऱ्यानं गिफ्ट दिलं, फिरवलं, हॉटेलमध्ये जेवू घातलं म्हणजेच बायकोवर खूप प्रेम करतो असं काही नसतं. नवरा बायकोच्या प्रेमाचा जगाला दिखावा का करायचा? त्यानंतर मी त्यांना माझ्यासोबत बाहेर चला असं कधीच म्हटले नाही. दिनांक 3. माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. माझ्याकडे आई आलेली. आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. मुलांनी खाताना इकडे तिकडे सांडवलेलं. हे बाहेरून आले. कचरा पाहून डोकं फिरलं. बडबड सुरू झाली. मी म्हटलं, करते ना साफ, थांबा थोडा वेळ. माहीत नाही काय इगो दुखावला. अगदी अंगावर धावून आलेत. हात उचलला. हे पाहून माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले. मलाही खूप अपमानित वाटले. खूप राग आला. असं वाटलं सोडून जावं, परंतु तेवढी हिंमत नव्हती. आणि त्यांचा राग उतरला की परत चांगले वागतात. आपण काही चुकीचे वागलो, हिचं मन दुखावलं हे ध्यानीमनी पण नसते त्यांच्या. मी मात्र विसरू शकत नाही. सगळं दुःख मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवते आणि परत कधी ठेच लागली तर कप्पा उघडून बघते. फार त्रास होतो तेव्हा. दिनांक 4. आज मी पडद्याचे कापड आणले. खूप ओरडले मला. कुठलीही गोष्ट यांच्याच मनाप्रमाणे व्हावी. मला घर सजवायला खूप आवडायचं. काही विकत घेऊन या म्हटलं तर त्यावर लेक्चर देणार. तुला वापरायची तरी अक्कल आहे का? वगैरे वगैरे. काही कधी विकत आणलं तर त्यात खोट काढणार. तुझी पसंत चांगली नाही, तुला व्यवहार समजत नाही, तुला लोक ठगवतात, इतकं बोलणं होतं की वाटतं कशाला आणलं आपण विकत. त्यानंतर मात्र काहीही विकत आणले नाही. पानामागून पान विजयने पलटली. प्रत्येक पानावर त्याच्या तक्रारी लिहिलेल्या होत्या. विजयला खूप आश्चर्य वाटले की आपल्याला कधी वाटलेच नाही की मीना इतकी दुःखी आहे. तिच्या मनात इतकी कटुता असून ती वरून चांगलीच वागायची. आणखीन एक पान पलटवले. बहुतेक शेवटचे. दिनांक 5. आज खूप हात दुखतोय. यांना सांगून काय उपयोग? दवाखान्यात चला म्हटलं तर बडबड करणार. त्यापेक्षा नकोच, मीच एकटी जाऊन येते. तसंही यांना बाहेरगावी जायचं आहे. दिनांक 6. काल दवाखान्यात जाऊन आली. डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या. ECG मध्ये प्रॉब्लेम निघाला. त्यानंतर एंजिओग्राफी सांगितली. यांना फोन लावला. म्हणाले ज्या काही तपासण्या करायच्या त्या करून घे. एंजिओग्राफी केली. 95% ब्लॉकेज डॉक्टरांनी सांगितले. ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल. घरी येऊन यांना सांगावं का? या विचारातच मीना घरी आली. हे बाहेर गावावरून आले होते. घरी येताना औषध आणायला विसरले. खूप थकवा आला होता. यांना म्हटलं थोडी औषधं आणून देता का? ते म्हणाले आत्ताच आली ना रस्त्याने, आणायची ना स्वतः. परत कपडे बदलवू, परत जाऊ. खूप चिडचिड आणि बडबड केली. असू द्या हो, मी घेईल उद्या. विजय, अगं पण काय झालंय तुला? काय सांगितलं डॉक्टरांनी? मीना, काही नाही, सगळं ठीक आहे. मी यांना काहीही सांगितले नाही. साधी औषधं आणायला सांगितली तर किती त्रास, आणि आपलं ऑपरेशन असलं तर किती त्रास करून घेतील. तसंही आपण जगून काय करायचं? मुलगा सेटल आहे, मुलगी सुखी आहे. रोजची लहान सहान बाबीवरून कटकट आता सहन होत नाही. मी थकली. हार्ट प्रॉब्लेम म्हणजे मरताना मला यातना होणार नाही, शांतपणे जाता येईल. घेतच नाही आता औषध आणि दवाखान्यात पण नाही जात. डायरीचे शेवटचे पान होते. विजयने डायरी बंद केली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मीनाचा हार्ट अटॅक नसून आत्महत्या आहे आणि त्याला कारणीभूत मी आहे. मीना, माझं वागणं तुला पटत नव्हतं तर तेव्हाच विरोध करायचा ना. तुझ्या मनात एवढा असंतोष होता हे कधी मला कळालंच नाही. मला वाटायचं आपण एकरूप आहोत, परंतु नाही. तुझं शरीर फक्त माझ्यासोबत होतं आणि तुझं मन माझं कधी होऊच शकलं नाही. का वागली तू अशी? कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिलीस? मीना, मी तुला समजू शकलो नाही कधी आणि तू मला समजून घेतलं नाहीस. तू आणि मी वेगळे आहोत असं कधी विचारात केला नाही.
मला वाटायचं माझा निर्णय तुला सांगतो आणि तो तुला पटतोय, तुझ्यावर लादतोय असं कधी मला वाटलंच नाही. तुझं मन मला कधी वाचताच आलं नाही. पण मीना, अगं एकदा बोलायचं होतं गं, व्यक्त व्हायचं होतं. मी तुझ्याशी भांडलो असतो, परंतु कदाचित मला तुझं म्हणणं पटलंही असतं. नसतं पटलं तर निदान मला अपराधीपणाची भावना घेऊन तर जगावं नसतं लागलं. मला कधीच जाणवलं नाही गं, तुझी पण काही स्वप्न असतील. तुझं दुःख जरी मला वेळीच समजलं असतं तर आज तू माझ्यासोबत राहिली असतीस. मला माफ कर. तुझा अर्धांगिनी हा शब्द फक्त शब्द वाटला. मला त्याचा अर्थ समजला असता तर बरे झाले असते. श्रोते हो, ह्या कथेतून खूप काही बोध घेण्यासारखा आहे. कथा आवडली तर लाईक शेअर करा व अशाच छान कथा ऐकण्यासाठी भावस्पर्श हे आपले चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.